काल अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये जे काय आशिष शेलार होते त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला. जे काय फडणवीसांवर जे काय आरोप होते, जे काय प्रत्यारोप होते, त्या आरोपावर त्या ठिकाणी SIT चौकशी बसवावी आणि मनोज जरांगेच्या मागचा बोलवता धनी कोण आहे, त्या कारखान्यामध्ये जे काय ट्रॅक्टरने भरलेले जे काय दगड सापडे होते ते कुणाले, मनोज जरांगे कोणासोबत बैठकी करतात, काय करतात, तर मनोज जरांगे पाठीमागचा बोलवता धनी कोण, जे काय फडणवीसांवर आरोप झाले हे आरोप एका चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीला करणे योग्य नाही असं आशिष शेलारचं म्हणणं होतं. आणि त्या ठिकाणी जे काय विधानसभेचे जे काय अध्यक्ष होते त्यांनी त्या ठिकाणी SIT बसवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. SIT म्हणजे काय, SIT द्वारे ज्या ठिकाणी याचा तपास झाला पाहिजे असं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये बोलण्यात आलं. ते SIT म्हणजे काय, SIT म्हणजे असं की विशेष तपास पथक, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. आता हे का स्थापन केलेले असते की वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा जे काही गुन्हे घडले आहेत त्याचा सखोल तपास करण्यासाठी, आरोपांचा शोध घेऊन गुन्हे उघडीस आणण्यासाठी ही जी काय SIT आहे ही काम करत असते. आता जेव्हा एखाद्या गुन्ह्यात अनेक आरोप प्रत्यारोप होत असेल किंवा नवीन नवीन घटना उघडीत येत असेल तेव्हा सहसा सुप्रीम कोर्ट या टीमला गठीत करत असते. यामध्ये काही न्यायाधीश आणि काही विशेष जे काही ऑफिसर असतात ते असतात आणि म्हणूनच याला विशेष पथक म्हणले जाते. मागील काही वर्षात सुप्रीम कोर्टाने अनेक प्रकरणात SIT नेमलेली आहे. आता तुम्ही म्हणसाल की मग SIT नेमकं काम कसं करतं, तर SIT काम करतं ते आपण पाहू. आता गंभीर गुन्ह्यासाठी विशेष तपास पथक नेमले जाते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जे काही सरन्यायाधीश असतात किंवा चांगले चांगले जे काही ऑफिसर असतात ते ऑफिसर त्या ठिकाणी नेमलेले असतात. आता त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला एखाद्या प्रकरणात अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचा अधिकार असतो. अशा वेळी विशेष पथक नेमले जाते. चोर, फसवणूक, खंडणी, हत्या, रहस्यमय मृत्यू यावेळी विशेष पथक नेमले जाते. SIT एका विशिष्ट वेळेस तपास करते, त्यानंतर त्याचा रिपोर्ट कोर्टमध्ये सादर करते. जर SIT गठन राज्य सरकारने केली असेल तर रिपोर्ट सरकारला पाठवला जाते, तर तेव्हा कोर्ट किंवा केंद्र सरकार ही रिपोर्ट स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार असतो. तर हे आता कशा पद्धतीने काम करतं, हे जे काय स्पेशल जे काय इन्व्हेस्टिगेशन टीम असते ह्या टीमला त्या ठिकाणी फुल अधिकार त्यांनी दिलेले असतात. त्याच्यामध्ये कुठला अधिकारी त्यांनी हस्तक्षेप करू शकत नाही. तर अशा पद्धतीने ही SIT काम करत असते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपलं बोंद्रे ॲग्रीटेक हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.